माणिकराव कोकाटे यांच्या अटकेमध्ये कायदेशीर अडथळा नसल्याचं आता खात्रीलायकरित्या कळतंय। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही आहे, विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत करणार आहेत असंही कळतंय। कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे पोलिसांसमोर वैद्यकीय अडचण मात्र अजूनही कायम असल्याचं कळतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कुठल्याही पद्धतीचा कायदेशीर अडथळा त्यांच्या अटकेत नाहीये, हे सूत्रांच्या माध्यमातून कळलेलं आहे। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत करतील आणि त्यानंतर कुठल्याही पद्धतीची अडचण नसेल असं कळतंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला सविस्तर माहिती देतील या संदर्भात। अभिषेक, एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत कायदेशीर कोणताही अडथळा जो आहे सध्याला नसल्याचं कळतं आहे। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही आहे। विधिमंडळाच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही आपल्याला माहिती मिळते आहे। यामध्ये प्रामुख्याने जर का पाहायचं तर अटकेसंदर्भात पोलिसांकडून कुठेतरी हालचाली हे आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। सध्याची जर का घडामोड पाहिजे तर अटकेची माहिती ही पोलीस विधिमंडळाला फक्त अवगत करतील आणि अवगत केल्यानंतर ते अटक जे आहे ते करू शकतात। मात्र यातली एक अडचण जर पाहिजे तर ती कोकाटे सध्याला रुग्णालयात दाखल आहे आणि त्यामुळे पोलिसांसमोर वैद्यकीय अडचण मात्र आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळेल। नक्कीच वेळोवेळी अपडेट घेत राहून धन्यवाद अभिषेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।